नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नॉलेज करिअर अकॅडमीत तुम्हा सर्वांचं मी पटेकर सर या ठिकाणी स्वागत करतो। बघा, गुणोत्तर प्रमाणावरील प्रश्न, तीन संख्यांचे गुणोत्तर 3 4 5 आहे, त्यांच्या वर्गांची बेरीज 450 असल्यास त्या संख्या कोणत्या? तर हा प्रश्न बघा जवळपास 1 2 3 जवळपास अनेक वेळा रिपीट झाला आहे। हा प्रश्न सोडवायचा कसा? अगदी अवघ्या काही सेकंदामध्ये। बघा, 3 4 5 अशा प्रमाणात त्या संख्या आहेत आणि त्या संख्यांची बेरीज आपल्याला दिली या ठिकाणी किती? जवळपास 450। त्या तिन्ही संख्यांच्या वर्गांची बेरीज असल्यामुळे तिन्ही संख्यांचा वर्ग घ्या। 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 16 9 25 25 50, 0 उडाला 0 उडाला, 5 1 5, 5 9 45। या ठिकाणी वर्गाची बेरीज असल्यामुळे आलेल्या पटीचं या ठिकाणी वर्गमूळ घ्यायचं, म्हणजेच किती पट? 3 पट। म्हणजेच ह्या संख्येची सुद्धा 3 पट करा, या संख्येची सुद्धा 3 पट करायची आणि या संख्येची सुद्धा 3 पट करायची। म्हणजेच 3 त्रिक 9, 4 त्रिक 12, 5 त्रिक 15। म्हणजे अनुक्रमे त्या संख्या मिळाल्या आपल्या या ठिकाणी 9 12 15, 9 12 15, पर्याय क्रमांक 4। नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, विचारलेला प्रश्न, एका वर्गात मुले व मुली यांच्या संख्येचे गुणोत्तर 5 आहे। जर त्या वर्गात मुलांची संख्या 30 असेल तर मुलींची संख्या किती? तर या ठिकाणी विचारलंय, आपल्याला दिलंय मुले आणि मुलीसाठी दोन रकाने स्वतंत्र तयार करून घेऊया। अनुक्रमे गुणोत्तर दिलंय 5 6 आणि समोर गेल्याच्या नंतर म्हटलंय मुलांची संख्या 30 असेल, मुलांची संख्या 30 म्हणून मुलांच्या रकान्यामध्ये 30 लिहा। किती पट झालंय? 6 पट। तर इकडे सुद्धा किती पट करायची? 6 पट। 6 6 36, तर मुलींची संख्या किती? 36। पुढचा प्रश्न, दोन संख्यांचे गुणोत्तर अनुक्रमे 5 11 व त्यांच्यामधील फरक दिला आपल्याला 90, तर त्यापैकी लहान संख्या कोणती? बघा, त्या दोन संख्या अनुक्रमे दिल्यात 5 11 आणि त्या दोघांमधला फरक दिलाय आपल्याला या ठिकाणी 90, म्हणून गुणोत्तराचा सुद्धा फरक घेणे। 5तून 11 किंवा 11तून 5 गेला 6, 6च्या पाड्यात 90 आहेत, 15 1 15, 15 6 90, म्हणजे जवळपास किती पट झाले? 15 पट। तर या संख्येची सुद्धा 15 पट करा आणि या संख्येची सुद्धा 15 पट करा। 15 5 75 आणि 15 11 165। तर त्यापैकी लहान संख्या कोणती? तर लहान संख्या कोणती प्राप्त झाली या ठिकाणी? 75, म्हणजेच लहान संख्या 75, पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, 9800 रुपये चौघांमध्ये 2 3 4 5 या प्रमाणात वाटल्यास पहिल्या व्यक्तीचा वाटा किती? हा प्रश्न पालघर पोलीस भरती 2023 आणि औरंगाबाद शहर चालक पोलीस भरती 2019 ला विचारलेला प्रश्न। बघा मित्रांनो, 9800 रुपये चौघांमध्ये वाटले, त्यामध्ये या प्रमाणात 2 3 4 आणि 5 या प्रमाणात वाटप झाली। तिघांमध्ये एकूण रक्कम होती 9800 रुपये। तर या सगळ्यांची बेरीज करा। 2 आणि 3 5 आणि 4 9 आणि 5 14, किती पट झालंय? 14 1 14, 14 7 98, 700 पट झाले। म्हणून या ठिकाणी विचारलंय तर पहिल्या व्यक्तीचा वाटा किती, म्हणून पहिल्या व्यक्तीचे 700 पट करा। 700 दुने 1400, म्हणजे सर्वात पहिल्या व्यक्तीच्या वाट्याला 1400 रुपये प्राप्त होतील। पुढचा प्रश्न बघा, एका त्रिकोणाच्या तिन्ही कोणांचे गुणोत्तर प्रमाण 1 3 5 आहे, तर सर्वात मोठा कोण किती अंशाचा असेल? तर बघा मित्रांनो, हा प्रश्न विचारला अहिल्यानगर चालक पोलीस भरती 2023 आणि वर्धा जिल्हा पोलीस भरती 2017 आणि सिंधुदुर्ग पोलीस भरती 2013। तर बघा, आपल्याला माहिती त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते। त्यापैकी आपलं प्रमाण दिलंय 1 3 5 आणि तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज असते 180। 3 आणि 1 4 आणि 5 किती होते? या ठिकाणी 9। किती पट झालाय? तर 9 दुने 18, जवळपास 20 पट झालंय। म्हणून याची सुद्धा काय करा? 20 पट करा, याची सुद्धा 20 पट आणि याची सुद्धा 20 पट करायची। तर विचारलंय सर्वात मोठा कोण किती अंशात असेल? तर 20 5 100। सर्वात मोठा कोण आला मित्रांनो? 100। जर सर्वात लहान विचारलं असतं तर 20 1 20 आणि मधला विचारला असं 20 3 60। तर अनुक्रमे 20 60 100, म्हणजे सर्वात मोठा कोण आपल्या या ठिकाणी विचारलाय तर किती आलाय? 100 अंश। बघा विद्यार्थी मित्रांनो, जर ही पद्धत आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा आणि तुमच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांना नक्की पाठवा। धन्यवाद।